नमस्कार. मी प्राध्यापक विष्णू दुधे. आज आपण 11वी अर्थशास्त्र यामधील प्रकरण क्रमांक 4 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था याबाबतची माहिती पाहत असताना महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास कशा पद्धतीने होऊ शकतो किंवा झालेला आहे याबाबतची माहिती पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये कृषी क्षेत्र आणि या कृषी क्षेत्राच्या विकासामुळे आर्थिक विकास घडून आलेला आहे किंवा नाही याबाबतची माहिती पाहिली. त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ आपण पाहिला उद्योग क्षेत्र. या उद्योग क्षेत्राच्या विकासामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागलेला आहे किंवा नाही याबाबतची माहिती पाहिली. आणि तिसरं क्षेत्र आहे ते म्हणजे सेवा क्षेत्र. आणि या सेवा क्षेत्राचा अभ्यास करत असताना त्यामध्ये दोन उपघटक आहेत. एक म्हणजे आर्थिक विकास आणि दुसरा आहे तो म्हणजे सामाजिक विकास. याबाबतची माहिती पाहत असताना म्हणजेच सेवा क्षेत्राचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये दोन उपघटक आहेत. ते म्हणजे आर्थिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधा. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो आर्थिक सामाजिक पायाभूत सुविधांबद्दलची माहिती पाहिलेली होती. तर आज आपण या व्हिडिओमध्ये खऱ्या अर्थानं सामाजिक पायाभूत सुविधांबद्दलची माहिती स्पष्ट करणार आहोत. आता यामध्ये आपल्याला सांगता येतं की सामाजिक पायाभूत सुविधा हा अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. कारण मानवी जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच आर्थिक विकासाला गती देण्यासाठी त्याची आवश्यकता असते. केवळ दर्जा सुधारणेच नव्हे तर ज्ञान संवर्धनासाठी सुद्धा त्याची गरज असते. म्हणून सामाजिक पायाभूत सुविधा अंतर्गत साक्षरता अभियान असेल, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, गृहनिर्माण, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि स्वच्छता इत्यादी सुविधांचा समावेश या सामाजिक पायाभूत घटकांमध्ये केला जात असल्याचे आपल्याला सांगता येते. आता या सामाजिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी म्हणजेच हे जे घटक आपण वर पाहिलेले आहेत या घटकांच्या विकासासाठी सरकारने म्हणजेच महाराष्ट्र सरकारने नेमके कोणकोणते उपाय योजलेले आहेत या उपायांबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. यामध्ये पहिला आणि महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे शिक्षण. मित्रांनो, शिक्षण ही मानवी मूलभूत गरज आहे. कुठल्याही देशाचा आर्थिक व सामाजिक विकासाचा शिक्षण हा एक कणा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तसेच मानवी संसाधनाच्या विकासासाठी तो अत्यंतिक महत्त्वाचा घटक आहे. तसेच भारतात शिक्षणाचे 4 स्तंभ आहेत. हे 4 स्तंभ म्हणजेच 1 प्राथमिक, 2 माध्यमिक, 3 उच्च माध्यमिक आणि 4 उच्च शिक्षण. आता यामध्ये पहिला घटक पाहायचा आहे तो म्हणजे प्राथमिक शिक्षण. आता प्राथमिक शिक्षणाचा विचार करत असताना या प्राथमिक शिक्षणाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे. म्हणजेच 2016 व 17 या आर्थिक वर्षात प्राथमिक शिक्षणावर राज्य सरकारचा खर्च जवळजवळ 19,486 कोटी इतका झालेला आपल्याला दिसून येतं. म्हणजेच प्राथमिक शिक्षणाचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांना शिक्षण उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारने या शिक्षणावर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी खर्च केल्याचं आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे माध्यमिक
व उच्च माध्यमिक शिक्षण. विद्यार्थी मित्रांनो, माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारावा तसेच प्रवेश संख्या वाढावी या उद्देशाने राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाची सुरुवात सरकारने 2009 केली. म्हणजेच 2016 व 17 राज्य सरकारचा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणावरील खर्चाचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर तो जवळजवळ 16,089 कोटी इतका झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच प्राथमिक शिक्षणावर जेवढा खर्च केलेला आहे जवळजवळ तेवढाच खर्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणावर सुद्धा सरकारने केल्याचा आपल्याला दिसून येतो. आणि याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे उच्च शिक्षण. आता उच्च शिक्षणाचा अभ्यास करत असताना आपल्याला सांगता येतं की प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी किंवा सार्वत्रिकरणाबरोबरच महाराष्ट्र सरकार उच्च शिक्षणाच्या संधी व विस्तारण्यासाठी प्रयत्नशील आहे. उच्च शिक्षणामुळे सुधारित तंत्र व कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी मदत होत असते. म्हणजेच उच्च शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 22 विद्यापीठे किंवा महाराष्ट्रामध्ये 22 विद्यापीठे असून त्यापैकी 4 कृषी विद्यापीठे, 1 आरोग्य विज्ञान विद्यापीठ, पशुवैद्यकीय विद्यापीठ, 1 तंत्रज्ञान विद्यापीठ व 15 सामान्य विद्यापीठे आहेत. याशिवाय 21 अभिमत विद्यापीठे, 1 केंद्रीय विद्यापीठ, 4 खाजगी अभिमत विद्यापीठ व राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या महत्त्वाच्या 5 संस्था राज्यात आहेत. याचाच अर्थ शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार किंवा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येते. तसेच शिक्षणात लोकशाही तत्त्वाचा वापर करून शैक्षणिक स्वायत्तता, गुणवत्तापूर्ण व कौशल्याधिष्ठित शिक्षण यांचा समावेश करणे हे या कायद्याचे प्रमुख ध्येय असल्याचे आपल्याला दिसून येते. यानंतर पुढचा घटक आपल्याला मित्रांनो पाहायचा आहे ते म्हणजे इतर घटकाचा अभ्यास करत असताना यामध्ये आपल्याला सांगता येतं की सर्वसमावेशक शिक्षण, विशेष गरजांची तरतूद व गुणात्मक शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विशेष व दिव्यांगांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रमाची राज्य सरकारने अंमलबजावणी केलेली आहे. म्हणजेच सर्वसमावेशक शिक्षण याचाच अर्थ प्रत्येकाला शिक्षण उपलब्ध झालं पाहिजे. फक्त उपलब्ध होऊन चालत नाही. जे काही शिक्षण त्या ठिकाणी देणार आहात ते शिक्षण गुणात्मक दृष्टिकोनातून त्याचबरोबर कौशल्याधिष्ठित असणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून सरकारने अंमलबजावणी केलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पुढचं यामध्ये आपल्याला सांगता येतं ते म्हणजे मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सरकारने प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच मुलींचे शिक्षण व मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन मिळावे म्हणून उच्च माध्यमिक स्तरापर्यंत मोफत शिक्षण व ग्रामीण भागातील मुलींना एस.टी. प्रवास मोफत अशा पद्धतीच्या सेवा सुविधा या ठिकाणी सरकारने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा घटक त्यामधलाच आपल्याला सांगता येतो तो म्हणजे प्रौढ साक्षरता. याचाच अर्थ प्रौढ साक्षरता म्हणजेच जे प्रौढ लोक आहेत त्यांनासुद्धा शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून सरकारने प्रयत्न केलेले आहेत. म्हणजेच प्रत्येकासाठी शिक्षण व साक्षर भारत अभियान यासारख्या योजना लोकांच्या सहभागातून राज्य सरकारच्या पुढाकाराने या ठिकाणी राबवल्या गेलेल्या आहेत. म्हणजेच संपूर्ण अर्थव्यवस्था असेल मग ते राज्याचे असू द्यात किंवा देशाचे असू द्यात किंवा संपूर्ण देश त्या ठिकाणी साक्षर झाला पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारने प्रौढ साक्षरता शिक्षण ही एक उपाययोजना या ठिकाणी राबवलेली आपल्याला दिसून येते. एवढेच नव्हे तर आदिवासींचे शिक्षण
म्हणजे जे आदिवासी बांधव आहेत, या आदिवासी बांधवांच्यासाठी सुद्धा राज्य सरकारच्या कक्षेत येणाऱ्या जे आदिवासी क्षेत्र आहे, या आदिवासी क्षेत्रातील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, आवड निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांच्यासाठी निवासी आश्रमशाळा सुरू केलेल्या आहेत की त्यांच्या सर्व सेवा सुविधा या आश्रमशाळेच्या माध्यमातून पुरवल्या जात असतात. म्हणजेच कोणताच घटक, अर्थव्यवस्थेमधील कोणताच घटक शिक्षणापासून वंचित राहू नये हे ध्येय समोर ठेवून महाराष्ट्र सरकारने त्यासाठी म्हणजेच शिक्षणाचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले आहेत. आता यामध्ये सामाजिक पायाभूत सुविधांचा अभ्यास करत असताना त्यामधील पहिला घटक आपण विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी पाहिला, तो म्हणजे शिक्षण. आणि आता आपल्याला दुसरा घटक या ठिकाणी पाहायचा आहे, तो म्हणजे आरोग्य सेवा. या आरोग्य सेवा या घटकाचा किंवा या पायाभूत सुविधांचा अभ्यास करत असताना आपल्याला असं सांगता येतं की महाराष्ट्र सरकारने 31 मार्च 2017पर्यंत महाराष्ट्रामध्ये एकूण 1814 प्राथमिक आरोग्य केंद्र व 360 सार्वजनिक आरोग्य केंद्र निर्माण केलेले आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर सरकारने भर दिलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजेच या कार्यक्रमाअंतर्गत सुरक्षित पेयजल, पोषक आहार, आरोग्य आणि स्वच्छता या बाबींवर सर्वात जास्त सरकारने भर दिलेला आहे. म्हणजेच महाराष्ट्र सरकारने व्यापक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी त्रिस्तरीय पायाभूत सुविधांची निर्मिती केली. म्हणजेच प्राथमिक स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र व सार्वजनिक आरोग्य केंद्र, दुय्यम स्तरावर उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय यांचा समावेश असतो. तर तृतीय स्तरावर सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालय व प्रमुख शहरातील सुपर स्पेशालिस्ट दवाखाने इत्यादींचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. म्हणजेच फक्त शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत, तर लोकांच्या आरोग्याचा जो प्रश्न आहे, या आरोग्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा सरकारने या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भरीव अशा स्वरूपाची कामगिरी केलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी महाराष्ट्राचा आर्थिक विकास या घटकाचा अभ्यास करत असताना यामध्ये कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र आणि सेवा क्षेत्रामधील 2 उपघटक की ज्यामध्ये आपल्याला सांगता येतं ते म्हणजे आर्थिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधा, या दोन्हीही उपघटकांचा या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.